आपण नाटक बघतो, सिनेमा बघतो, अभिनेता आणि दिग्दर्शक यांचं आपण कौतुक करतो. पण या सगळ्या मायानगरीमध्ये एक चमत्कार घडलेला होता. अभिनेता आणि दिग्दर्शकाबरोबरच लोक कला दिग्दर्शकही ओळखायला लागलेले होते आणि हे कला दिग्दर्शक होते नितीन चंद्रकांत देसाई. राजकारणामध्ये ज्याप्रमाणे नितीन गडकरी यांनी आपला ठसा उमटवलेला आहे, दिग्दर्शनामध्ये राजमौली साहेब यांनी जसा आपला ठसा उमटवलाय, शिक्का उमटवलाय, त्याचप्रमाणे नितीन चंद्रकांत देसाई हे सुद्धा एक चित्रपटसृष्टीतलं खणखणीत नाणं होतं. छत्रपती शिवाजी महाराज आणि गणपती बाप्पावरती त्यांची नितांत श्रद्धा होती आणि जिद्दीनं, महत्त्वाकांक्षेनं आणि अतिशय कष्टानं हे सगळं मिळवणारे ते एक विजेते होते. प्रत्येक संकटाला एखाद्या लढवय्याप्रमाणे ते सामोरे गेलेले होते. त्यांना जो व्यक्ती भेटेल त्यांना ते आपलेसे करत होते. स्वतःचा मोठेपणा न दाखवता प्रत्येकाशी ते आपुलकीनं वागायचे. अशा पद्धतीचा एक अवलिया कलाकार होता. अत्यंत इमोशनल आणि प्रेमळ अशा पद्धतीचा हा माणूस होता. त्यांचं नाव आहे नितीन चंद्रकांत देसाई, ज्यांना स्वतःच्या गावाचा, स्वतःच्या नावाचा, आई वडिलांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रचंड अभिमान होता. असे होते नितीन चंद्रकांत देसाई. आपल्या देशाचं नंदनवन म्हणजे आपलं कोकण आहे. आता या कोकणामध्ये रत्नाची खाण आहे, म्हणजे त्या ठिकाणचं रत्नागिरी. आता या रत्नागिरी जिल्ह्यामधलं दापोली आहे आणि या ठिकाणचं पाचवली नावाचं एक गाव आहे आणि या गावामध्ये हनुमंतरायाचं एक जागृत देवस्थान आहे आणि अशा या पावन पवित्र अशा ठिकाणी राहणारा देसाई परिवार आहे. आता या परिवारातील चंद्रकांत देसाई हे त्यांच्या कामानिमित्त मुंबईला गेलेले होते. मुंबईमधलं BDD चाळ जी आहे त्या ठिकाणी ते राहत होते. चंद्रकांत देसाई यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी होत्या, त्यांचं नाव आहे मीना देसाई. आता चंद्रकांत हे बँकेमध्ये कर्मचारी होते आणि या दोघांचा संसार जो आहे, चंद्रकांत आणि मीना यांचा संसार अत्यंत सुखानं चालू होता. यांना एक मुलगी झाली, नाव ठेवलं वैशाली, आणि यानंतर यांना 2 मुलं झाली. आता याच्यातीलच एक मुलगा म्हणजेच नितीन. 6 ऑगस्ट 1965 या दिवशी नितीन यांचा जन्म झालाय. आता या ठिकाणी काही माध्यमातून ती तारीख म्हणजे 9 ऑगस्ट 1965, काही ठिकाणी 6 ऑगस्ट 1965, काही ठिकाणी 25 जानेवारी 1965 अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या तारखा सरांच्या समोर येत आहेत. आता खरी तारीख नक्की कोणती आहे ते सरांचे जे जवळचे मित्र असतील तर त्यांनी जरूर कमेंट करा आणि ती तारीख नक्की कोणती आहे ती कळवा तुम्ही. आता यांच्या घरातलं वातावरण जे होतं ते वातावरण अत्यंत पवित्र होतं, अत्यंत धार्मिक होतं आणि अत्यंत संस्कारी होतं. मुलांच्या शिक्षणासाठी आईवडील हे आग्रही होते. आता नितीन सर जे आहेत त्यांचं बालपण हे त्यांचं मूळ गाव जे आहे त्या ठिकाणी गेलेलं होतं किंवा त्या ठिकाणी ते काही काळ राहिलेले होते आणि 4थी पर्यंत त्यांनी तिथं शिक्षण घेतलेलं होतं. त्यानंतर त्यांनी मुलुंडचं वामनराव मुरंजन हायस्कूल जे आहे तर त्या ठिकाणी प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं किंवा पुढचं शिक्षण पूर्ण केलं. आणि नितीन सर जे आहे त्यांना लहानपणापासून चित्रकलेची आवड होती. आता शाळेमध्ये तासाला जरी ते बसलेले असले आणि तास जरी सुरू असला तरी ते चित्र काढायचे आणि विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हे त्यांचं अत्यंत आवडतं चित्र असायचं. आता नितीन सर यांना कलाक्षेत्रामध्ये आवड आहे, त्यांचा त्या बाजूला कल आहे हे त्यांच्या घरच्यांच्या लक्षात आलेलं होतं आणि त्यामुळे मग त्यांच्या आवडीनुसार रहेजा कॉलेजमध्ये फोटोग्राफीच्या शिक्षणासाठी त्यांना प्रवेश घेण्यात आला. म्हणजे त्यांनी प्रवेश घेतला आणि त्याच्यानंतर मग छायाचित्राचे बारकावे, दृश्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वगैरे त्यांना त्या ठिकाणी प्राप्त झालेला होता. म्हणजे उपजतच जी कला होती तर ती कला या ठिकाणी अजूनच जास्त पुढं आलेली आहे, समोर आलेली आहे, तिचा विकास व्हायला लागलेला आहे. आणि त्यानंतर JJ स्कूल ऑफ आर्टमधून कमर्शियल आर्टची त्यांनी डिग्री घेतलेली होते. आता नितीन यांचं शिक्षण जे आहे ते पूर्ण झालं आणि त्यानंतर नोकरी करण्यापेक्षा स्वतःच्या पायावरती उभं राहावं असं त्यांच्या वडिलांना वाटत होतं, म्हणजे घरच्यांना तसं वाटत होतं. आणि आता यासाठी त्यांना एक लॅब उभारायची होती आणि यासाठी लाखो रुपये गरजेचे होते. नितीन यांच्या पाठीशी वडील जे आहेत ते पहाडाप्रमाणे उभे राहिले आणि वडिलांनी 2.5 लाख रुपये कर्ज घेतलं आणि मुलाच्या पहिल्या लॅबसाठी ते दिलेलं होतं. अशा रीतीनं नितीन सरांच्या लॅबची सुरुवात झालेली होती. आता हे सगळं चालू असतानाच 1978 साली गोविंद निहलानी यांनी एक मालिका तयार करायला सुरुवात केली होती. त्या मालिकेचं नाव आहे तमस. आता या मालिकेमध्ये प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीश रॉय हे काम करत होते आणि यांच्या हाताखाली काम करण्याची संधी नितीन सरांना मिळालेली होती. आता या संधीचं सोनं कसं करायचं हे सरांना चांगलं माहीत होतं आणि ते काम त्यांनी इतकं मन लावून केलं होतं की त्यांना कशाचंही भान राहिलेलं नव्हतं. म्हणजे तब्बल 13 दिवस आणि 13 रात्र ते आपलं काम करत होते. खाण्यापिण्यावरती लक्ष नव्हतं, त्यांना झोप नीट येत नव्हती आणि हे काम म्हणजे कामावरती ते गेले ते घरी आलेलेच नव्हते. आता इकडं आईवडील जे आहेत ते टेन्शनमध्ये आलेले होते. नितीन कुठं गायब झालाय हे त्यांना काही कळेना, आपला मुलगा बेपत्ता झालाय आणि म्हणून
ती केस नोंदवण्याची तयारी यांची सुरू झाली होती आणि इकडं तमसच्या सेटवरून त्या कामातून यांना थोडी विश्रांती मिळाली आणि नितीन यांनी आपल्या घरी आईला वडिलांना फोन केला आणि कामाबद्दलची माहिती दिली आणि त्यावेळेस मग त्या आई वडिलांचा जीव जो आहे तो भांड्यामध्ये पडलेला होता. आता त्यांचं जे सुरुवातीचं काम होतं ते काम पूर्ण झालं. त्यानंतर नितीनजी घरी आले होते. पण एक गोष्ट इथं म्हणजे सांगितली पाहिजे की तिथून पुढं त्यांना आपल्याला काय आवडतं हे प्रकर्षानं जाणवायला लागलं. कारण या कामातनं त्यांना आनंद मिळत होता. काम किती झालं याच्यापेक्षा आपल्याकडून नवनिर्मिती झालेली आहे याची जाणीव त्यांना झाली आणि याचा आनंद आणि जगण्याचा मार्ग जो आहे तो या ठिकाणी त्यांना सापडलेला होता. आणि अशा रीतीने कला दिग्दर्शक सहाय्यक म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केलेली होती. आता नितीश रॉय यांना नितीन सरांचं काम इतकं भावलेलं होतं की त्यांनी पुढं फिल्म सिटीमध्ये येऊन काम करण्याची ऑफर दिलेली होती आणि त्यानंतर कबीर या मालिकेसाठी 5.5 वर्ष कला दिग्दर्शक म्हणून त्यांनी काम पाहिलेलं होतं. आणि त्यानंतर 1991ला कला दिग्दर्शक नितीश रॉय यांच्याबरोबर ती चाणक्य या मालिकेचे पहिले 25 भाग जे आहेत त्याचं दिग्दर्शन सुद्धा यांच्याकडे आलेलं होतं. आणि त्यानंतर स्वतंत्र कला दिग्दर्शक म्हणून यांनी कामाला सुरुवात केलेली होती. भारत एक खोज या मालिकेमधले सगळे सेट जे आहेत ते नितीन सरांनी उभे केले होते. 1993ला त्यांनी सिनेमा कला दिग्दर्शक म्हणून सुरुवात केली. आता देसाई यांचा पहिला सिनेमा होता, म्हणजे पहिला सिनेमा त्यांना मिळाला होता 1993ला अधिकारी ब्रदर्स यांचा भूकंप. आणि या सिनेमाच्या पडद्यावरती नाव दिसायला लागलं कला दिग्दर्शक नितीन देसाई. आपल्या कामावरती श्रद्धा, प्रामाणिकपणा, कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त चांगलं काम देण्याची भावना आणि यामुळे कमी वेळेत नितीन यांचं जे नाव आहे ते चंदेरी दुनियेमध्ये प्रसिद्ध व्हायला लागलेलं होतं आणि त्यांच्याकडे निर्माता आणि दिग्दर्शकांची रांग सुरू झालेली होती. आता जे काम करायला बाकीचे लोक करोडो रुपये मागायचे तेच काम नितीनजी अत्यंत कमी वेळेमध्ये, कमी खर्चामध्ये, कमी पैशामध्ये करून देत असायचे. आणि त्यामुळे नितीनजी फक्त आपल्या कामाचा मोबदला घ्यायचे पण कधीही आपल्या निर्मात्याला ते लुबाडत नसत आणि यांच्या निस्वार्थीपणामुळे अनेक लोक त्यांच्यावरती प्रेम करत होते. आता हे सर्व तर होतंच पण अत्यंत महत्त्वाचं होतं नितीनजी यांची कलात्मक दृष्टी. म्हणजे नितीनजी यांची क्रिएटिव्हिटी, म्हणजे दिग्दर्शकाला जे काय अपेक्षित आहे, कथेला ज्या गोष्टीची गरज आहे ती अपेक्षा जी आहे त्या अपेक्षेपेक्षा जास्त हे त्या ठिकाणी द्यायचे. आणि त्यामुळे 1942 लव्ह स्टोरी हा जो सिनेमा आहे तो सिनेमाही सरांना मिळाला होता आणि या सिनेमापासून सरांची खरी ओळख जी आहे ती समाजाच्या समोर आली होती. त्यानंतर महत्त्वाचे सिनेमा बघा, म्हणजे असंख्य सिनेमे केलेत पण त्याच्यामध्ये स्लमडॉग मिलेनियर याच्यासाठीचं सेट डिझाईन सरांनी केलं होतं. 1999ला हम दिल दे चुके सनम, 2001ला लगान, 2002ला देवदास, त्यानंतर लगे रहो मुन्ना भाई. अशा पद्धतीचा हा जो आलेख आहे तो आलेख चढत होता आणि जे काही करायचं ते भव्य आणि दिव्य. आणि यामुळे फक्त बॉलिवूडच नाही तर हॉलिवूडमधले सिनेमेसुद्धा नितीनजींना मिळत होते. तिथूनही नितीनजींना काम मिळत होतं. देशात आणि परदेशामध्ये यांच्या नावाचा डंका वाजत होता. कला दिग्दर्शक म्हणून नितीनजी आता सर्वोच्च ठिकाणी पोहोचलेले होते आणि निर्माता म्हणून सुद्धा त्यांनी सिनेक्षेत्रामध्ये योगदान दिलेलं होतं. त्यांची पहिली निर्मिती आहे ती म्हणजे देश देवी मा आशापुरा, त्यानंतर राजा शिवछत्रपती ही मालिका. आता राजा शिवछत्रपती या मालिकेबद्दल जर बोलायचं झालं तर एक स्वतंत्र भाग करावा लागेल, कारण छत्रपती शिवाजी महाराजांवर असणारं प्रेम आणि त्यासाठी यांनी केलेला त्याग आणि ती मालिका उभी करण्यासाठी घेतलेले कष्ट, त्यासाठी मग कशा पद्धतीनं त्यांनी काय काय केलं याच्यावरती आपण एक स्वतंत्र व्हिडिओ बनवूया किंवा त्यासाठी स्वतंत्र बोलायला लागेल. तर मराठीमध्ये त्यांनी हे अशा पद्धतीनं मालिका तर केली. त्याचबरोबर हिंदी मालिका चित्तोड की राणी पद्मिनी का जोहर, त्याचबरोबर ती मराठी पाऊल पडते पुढे, मराठी चित्रपट बालगंधर्व, ट्रकभर स्वप्न, अशा पद्धतीच्या काही चित्रपटांची निर्मितीसुद्धा यांनी केली होती. एवढंच नाही तर कलाकार म्हणून नितीनजींनी हम सब एक है या सिनेमातून कामाला सुरुवात केली होती. मराठी सिनेमा हॅलो जय हिंद, बालगंधर्व यामधूनही त्यांनी आपल्या अभिनयातनं आपलं अस्तित्व दाखवलेलं होतं. आता नितीनजींना 4 वेळा राष्ट्रीय पुरस्कार आणि जवळजवळ म्हणजे अशी माहिती माध्यमातून समोर येते की 9 वेळा त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळालेला होता आणि बाकीचे असंख्य पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले होते. आता आपल्या कारकिर्दीमध्ये गोविंद निहलानी यांच्यापासून आशुतोष गोवारीकर, विधू विनोद चोप्रा, राजकुमार हिरानी, संजय लीला भन्साळी यांच्यासारख्या दिग्गज दिग्दर्शकांबरोबर यांनी काम केलेलं होतं. आता नितीनजी जे आहेत ते दुधात साखर मिसळावी त्याप्रमाणे त्यांच्या कामामध्ये ते मिसळून जात होते आणि ते कलाक्षेत्राशी जेवढे जवळचे होते
तेवढेच ते राजकीय क्षेत्राशी सुद्धा जवळचे होते. म्हणजे देशाच्या पंतप्रधानापासून ते स्थानिक नगरसेवकापर्यंत सर्वांशी नितीनजींचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. आता ज्यावेळेस नरेंद्रजी मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांना 80 फुटाचं कमळ बनवायचं होतं. आता हे काम नितीनजींना मिळालेलं होतं. आता हे काम नितीनजींनी इतक्या सुबकपणे केलं होतं, इतक्या प्रभावीपणे केलं होतं की मुख्यमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी यांना स्वतः बोलावून घेतलं आणि नितीनजी यांचं कौतुक केलं होतं. आणि त्यानंतर गुजरात बॉर्डरवरती 500 एकर जमीन देतो, आपण फिल्म सिटी तयार करा, अशा पद्धतीची ऑफर मोदीजींनी दिलेली होती. पण दुर्दैवाने ते जे प्रोजेक्ट होतं ते प्रोजेक्ट नंतर पूर्ण झालेलं नव्हतं. आता ज्यावेळेस आपल्या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची सत्ता स्थापन होणार होती त्यावेळेस मुख्यमंत्री म्हणून उद्धवजी ठाकरे हे शपथ घेणार होते आणि या शपथविधीसाठी स्टेज साकारण्याचं काम हे नितीनजींना मिळालेलं होतं. आणि त्यांनी अवघ्या काही तासामध्ये भव्य दिव्य अशा पद्धतीचा सेट उभारलेला होता. आता नितीनजी जे आहेत त्यांनी म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपला ठसा उमटवलेला होता. एवढंच नाही, आता गणपती बाप्पांवरती त्यांची श्रद्धा होती आणि ते विविध गणपती मंडळांचा सेट जे आहेत त्याचं डिझाईन करायचे. मुंबईचा राजा, लालबागचा राजा, त्याचबरोबर ते हुतात्मा बाबू गेनू मंडळ, अशा पद्धतीचे असंख्य मंडळ जे आहेत ते त्या ठिकाणच्या सेटची उभारणी करायचे आणि कलेच्या माध्यमातूनही गणपती बाप्पाची सेवा करायचे. त्याचप्रमाणे अनेक सामाजिक कार्यामध्ये सुद्धा नितीनजींनी सहभाग घेतलेला होता. तनानं, मनानं आणि धनानं ते या ठिकाणी मदत करत होते. अशा पद्धतीनं सगळीकडे आपला ठसा ते उमटवत होते. एका बाजूला हे सगळं त्यांचं सामाजिक कार्य चाललं होतं, त्यांचं वैयक्तिक कार्य चाललं होतं आणि त्याचबरोबर त्यांच्या जीवनामध्ये नयना यांचं आगमन झालं. त्यांच्या जीवनाला एक जोडीदार मिळाला. नितीनजी आणि नयनाजी यांचा सुखी संसार सुरू झाला. त्यांना एक मुलगा झाला, 2 मुली झाल्या. अशा पद्धतीनं एक आनंदी परिवार या ठिकाणी तयार झाला होता. आता पत्नी नयना ज्या आहेत त्या पुढं चित्रपट निर्मात्या बनलेल्या होत्या आणि सरांची मुलगी या प्रोडक्शन कोऑर्डिनेटर म्हणून काम करत होत्या आणि एक दुसरी जी कन्या आहे त्या परदेशामध्ये. अशा पद्धतीनं म्हणजे मुलं त्यांच्या पायावरती उभी होती आणि एक सुखी आणि आनंदी अशा पद्धतीचा यांचा संसार होता. आता यांच्या जीवनामध्ये अजून 2 महत्त्वाच्या व्यक्ती होत्या आणि त्या म्हणजे आई आणि वडील. आपल्या वडिलांनी आपल्याला कर्ज काढून उभं केलेलं आहे याची जाणीव नितीनजींनी कायम ठेवलेली होती. आपल्या वडिलांना त्यांनी कायम मान दिलेला होता आणि आईबद्दल जर बोलायचं झालं तर म्हणजे आईबद्दल पण नितांत आदर होता. एवढंच नाही तर आपले आईवडील सुखी कसे राहतील ही भावना प्रत्येक वेळी नितीनजींची असायची आणि त्यासाठी ते काम करत असायचे. आता एक असा प्रसंग सांगितला जातो की सुरुवातीच्या काळामध्ये नितीनजी कामावरती जायचे आणि घरी आले की त्यांचे कपडे मळलेले असायचे. आता आई वडिलांना प्रश्न पडायचा की हा बाबा नक्की जातोय कुठं, म्हणजे कुठेतरी शेतीमध्ये काम करतोय का कुठे मातीमध्ये काम करतोय, काही कळत नव्हतं. त्यावेळेस मग ती आई बिचारी विचारायची, कारण आईला ह्यातलं काही माहीत नव्हतं की बाबा तू काम नक्की कुठं करतोय. आता हे आईला काय सांगणार, तर साधारणपणे 6 वर्ष ह्यांनी मी सांगतो नंतर वगैरे असं झालं आणि 6 वर्षानंतर मग नितीनजींनी एक दिवस आई वडिलांना चाणक्य या मालिकेच्या सेटवरती नेलेलं आहे. आता त्या ठिकाणी नेल्यानंतर मग सगळं तो काय वाडा राजवाडा वगैरे सगळं ते सेट दाखवला आणि दाखवल्यानंतर आई वडिलांना सांगितलं की हे जे सगळं उभं राहिलेलं आहे ते मी केलेलं आहे. आता यावेळेस मात्र त्या आपल्या मुलाचं कर्तृत्व बघून आई वडील जे आहेत ते ठिकाणी रडायला लागले होते. आई रडायला लागली, वडील रडायला लागले आणि आता आई वडिलांचं अश्रू बघून नितीनजींना सुद्धा रडायला आलं होतं की आपण कशा पद्धतीनं सुरुवात केली, आई वडील कशा पद्धतीनं आपल्या पाठीशी उभे राहिले आणि आता त्यांच्या डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू आलेले आहेत. आणि आईवडिलांच्या म्हणजे डोळ्यामध्ये कायम आनंदाचेच अश्रू असले पाहिजेत, दुःखाचे अश्रू असता कामा नये हे तत्त्व यांनी शेवटपर्यंत पाळलेलं होतं. आणि आई आणि वडील हे नितीनजींसाठी दैवत होते, देवता होते. तर अशा पद्धतीनं यांचा हा परिवार आहे अशी ही माहिती समोर येते आहे. आता दुसऱ्या बाजूला यांचं काम जे आहे या सिनेमा क्षेत्रातलं ते चालू होतं. आता याच सुमारास प्रसिद्ध पटकथा लेखक आणि दिग्दर्शक ऑलिव्हर स्टोन यांना अलेक्झांडर द ग्रेट हा सिनेमा तयार करायचा होता. आता त्या सिनेमाचं बजेट होतं साधारणपणे 650 कोटी रुपये. आता यासाठी त्यांना लोकेशन पाहायचं होतं, त्यामुळे ते भारतात आले होते. आता भारतामध्ये कोण अशी व्यक्ती आहे की जे लोकेशनच्या बद्दल सगळं माहिती आहे, तर ते होते नितीन देसाई. मग नितीन देसाई यांच्याबरोबर त्यांनी संपर्क साधला. आता नितीनजी आणि स्टोन जे आहेत ते नंतर पूर्ण भारतभर फिरले, विविध ठिकाणी गेले, अनेक फिल्म सिटी पाहिल्या,
पण शूटिंग करता येईल अशा पद्धतीचा कोणताही भाग त्या ठिकाणी त्यांना सापडला नाही आणि याच्यामुळे स्टोन जे आहेत ते नाराज झालेले होते आणि त्यांनी आपली नाराजगी नितीनजी यांच्याकडे व्यक्त केलेली होती. आता ही गोष्ट नितीनजींना प्रचंड मनाला लागली होती, कारण आपल्या देशामध्ये हा चित्रपट चित्रीकरण याचं का होऊ शकत नाही याचं त्यांना वाईट वाटत होतं. म्हणजे एवढा मोठा भव्य दिव्य चित्रपट असताना सुद्धा आपल्याकडे काय कमी राहिलं आणि त्यामुळे असे चित्रपटसुद्धा आपल्याकडे चित्रीकरण झालं पाहिजे आणि यासाठी एक भव्य दिव्य स्टुडिओ उभा करायचा अशी शपथ त्या ठिकाणी नितीनजी यांनी घेतलेली होती. आणि त्यासाठी मग नंतर त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली आणि जागेचा शोध घ्यायला सुरुवात केली आणि स्टुडिओसाठी 6 ते 70 ठिकाणी त्यांनी जागा बघितल्या, पण मनासारखी जागा काही मिळत नव्हती. शेवटी कर्जत म्हणजे मुंबईच्या जवळचं कर्जत जे आहे त्या ठिकाणी 52 एकर जागा जी आहे ती त्यांनी पाहिली, ती त्यांना आवडली आणि या ठिकाणी एक भव्य अशा पद्धतीचा स्टुडिओ उभारायचं ठरवलेलं होतं. प्रचंड धावपळ, अथक परिश्रम या सगळ्याच्या जोरावरती 2005 साली ND स्टुडिओची उभारणी करण्यात आली होती आणि या स्टुडिओमध्ये पहिला सिनेमा आमिर खान यांचा मंगल पांडे द रायझिंग या चित्रपटाचं शूटिंग झालेलं होतं आणि आत्तापर्यंत त्या स्टुडिओमध्ये किक, जोधा अकबर, बिग बॉस, राजा शिवछत्रपती, बालगंधर्व, मराठी पाऊल पडते पुढे, स्लमडॉग मिलेनियर, चित्तोड की राणी पद्मिनी का जोहार, ताजमहल, बाजीराव मस्तानी, प्रेम रतन धन पायो, प्यार की ये कहाणी, चक्रवर्ती अशोक सम्राट, त्याचबरोबर ती पानिपत अशा पद्धतीच्या कलाकृती ज्या आहेत त्यांचं शूटिंग तिथं पार पडलेलं होतं. तर अशा प्रकारे एक सामान्य घरातून येऊन नितीनजी यांनी हे सगळं साम्राज्य उभं केलेलं होतं. भल्या भल्यांना हेवा वाटावा अशा पद्धतीचा स्टुडिओ उभा केला होता. सगळं काही सुखात होतं, सगळं काही समाधानाने चाललेलं होतं. पण या सगळ्या काळामध्ये कोरोनाचं संकट आलं आणि सगळं बंद पडलं होतं आणि यामुळे त्यावेळेस स्टुडिओमध्ये 168 ते 200 लोक काम करत होते, पण इन्कम कमी झाला आणि आउटगोईंग वाढायला लागलं होतं. प्रचंड आर्थिक नुकसान त्या ठिकाणी व्हायला लागलं होतं. पण याच्यातून सुद्धा कोरोनाच्या काळातून सुद्धा नितीनजींनी स्टुडिओ आणि स्वतःला सावरलेलं होतं आणि पुन्हा त्यांनी स्टुडिओ पूर्वीप्रमाणे चालू केलेला होता. पण यांचा दुर्दैवाचा फेरा थांबलेला नव्हता. या स्टुडिओच्या बाजूला रेल्वेची लाईन जाते आणि या भागामध्ये गवत साफ करण्यासाठी कुणीतरी गवताला आग लावली होती आणि ही आग लावली की लागली, पण ती आग एकाएकी भडकली आणि या आगीमुळे स्टुडिओचा काही भाग हा जळालेला होता आणि त्याच्यामुळे एक अनमोल ठेवा मातीमोल झाला होता. या आगीमुळे नितीनजींचं हृदय जे आहे ते सुद्धा करपून गेलेलं होतं. आग विझली. या आगीतून नितीनजी पुन्हा उभारी घेण्याचा प्रयत्न करत होते. आता हे आपलं भव्य दिव्य स्वप्न साकार करण्यासाठी, हा स्टुडिओ उभा करण्यासाठी नितीनजींनी CFM या वित्तीय संस्था जी आहे त्यांच्याकडून 180 कोटी रुपयांचं कर्ज घेतल्याची माहिती माध्यमातून समोर येत होते. आता 2016 आणि 2018 अशा वेगवेगळ्या 2 वर्षामध्ये कर्जाचा करार जो आहे तो करारनामा झालेला होता आणि यासाठी देसाई यांनी विविध सर्वे नंबर असलेल्या 3 मालमत्ता ह्या तारण ठेवलेल्या होत्या आणि काही कालावधीनंतर CFM ही जी वित्तीय संस्था आहे त्या संस्थेनं आपल्याकडचं सगळं कर्ज जे आहे ते कर्ज एडलवाईस ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी जी आहे त्या कंपनीकडे सोपवलेलं होतं. परंतु कर्जाची वसुली जी आहे ती होत नव्हती आणि आता ते जे कर्ज आहे ते जवळजवळ 250 कोटीच्या आसपास पोहोचलेलं होतं. एका बाजूला लॉकडाऊनमुळे सगळं डाऊन झालेलं होतं, दुसऱ्या बाजूला त्या स्टुडिओला आग लागलेली होती आणि तिसऱ्या बाजूला कर्जाचा डोंगर जो आहे तो प्रचंड वाढत चाललेला होता आणि या सगळ्यामध्ये नितीनजी अडकलेले होते. यातून बाहेर पडण्यासाठी त्यांचा आटोकाट प्रयत्न चालू होता. आपल्या मित्रांना, राजकीय नेत्यांना, सहकाऱ्यांना त्यांनी आपली अडचण सांगितली होती, आपले दुःख सांगितलेलं होतं. पण समाजामध्ये अशी लोक असतात की आजारी पडलं तर भेटायला येतील, आजारी पडलं तर बिस्किट घेऊन येतील, पण दवाखान्याचं बिल मात्र कुणी भरत नाही. त्याचप्रमाणे नितीनजी प्रचंड तणावात होते, अडचणीमध्ये होते, प्रॉब्लेममध्ये होते. त्यावेळेस मात्र त्यांच्या अडचणीला कुणीही धावून आलेलं नाही आणि काही लोकांनी त्यांच्याशी अत्यंत विचित्र पद्धतीनं व्यवहार केले. अनपेक्षित अशा पद्धतीच्या गोष्टी काही घडल्या आणि कुणाची साथ मिळाली नाही आणि याच स्टुडिओवरती कंपनीनं नंतर दावा केलेला होता आणि तशा पद्धतीची प्रक्रिया सुरू झालेली होती. आता आपण एवढ्या कष्टानं निर्माण केलेलं हे जे साम्राज्य आहे ते साम्राज्य कोसळणार, होत्याचं नव्हतं होणार आहे आणि आपलं स्वप्न भंगून जाणार आहे आणि यामुळे हा मानी आणि स्वाभिमानी माणूस जो आहे तो पूर्णपणे खचून गेलेला होता. तारीख आहे 1 ऑगस्ट 2023.
नितीनजी दिल्लीवरून विमानानं परत आले होते कर्जतला आणि रात्री स्टुडिओच्या मॅनेजरला त्यांनी सूचना केली की रेकॉर्डवरती काही व्हॉइस रेकॉर्डिंग करून ठेवलेले आहेत तर त्या सकाळी योग्य माणसापर्यंत पोहोचव. आता त्यानंतर ते झोपले. दुसरा दिवस उजाडला. 2 ऑगस्ट सकाळची वेळ आहे आणि मॅनेजर जे आहेत ते व्हॉइस क्लिप मागण्यासाठी त्यांच्याकडे गेलेले आहेत, पण दरवाजा बंद होता आणि यावेळेस मग त्यांनी दरवाजा वाजवण्याचा प्रयत्न केला, पण आतून काही रिस्पॉन्स मिळाला नाही. त्यानंतर नितीनजींचे बॉडीगार्ड आले, बाकीचे जे त्या ठिकाणी लोक होते, कामगार होते, ते कामगार त्या ठिकाणी आलेले आहेत आणि सकाळचा साधारण 9चा सुमार झाला होता. इतका वेळ झाला तरी सरांनी दरवाजा उघडलेला नव्हता आणि आवाज दिला होता, दरवाजा वाजवलेला होता, प्रतिसाद काही मिळत नव्हता आणि त्यामुळे बाहेरच्या लोकांनी खिडकीमधून बघितलं तर पंख्याला नितीनजींचा मृतदेह लटकत होता. त्यांनी फाशी घेतलेली होती आणि आत्महत्या केलेली होती. त्यानंतर पोलिसांना बोलवण्यात आलं, मृतदेह खाली घेण्यात आला, पंचनामा झाला. डॉग स्क्वॉड, फॉरेन्सिक टीम, ठसेतज्ञ वगैरे मंडळी जी आहेत त्यांना बोलवण्यात आलेलं आहे. उपस्थित सगळी जी मंडळी होती त्यांचे पण पोलिसांनी जबाब घेतले. अकस्मात मृत्यूची नोंद या ठिकाणी झालेली आहे आणि बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवली. कलेच्या माध्यमातून नजरेसमोर भव्य दिव्य दृश्य निर्माण करणारा हा कला दिग्दर्शक वयाच्या 58व्या वर्षी आपल्या आयुष्याच्या रंगमंचावरून अचानकपणे निघून गेला.